सुवर्णा स्विंग चॅनलवर आज आपण साडीपासून बनवलेल्या गाऊनची कटिंग आणि शिलाई दोन्ही बघणार आहोत। साडीच्या गाऊनचा तसा एक व्हिडिओ आहे चॅनलवर, पण त्यातला घेराचा प्रकार हाफ अम्ब्रेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जो गाऊन बघणार आहोत त्याला आपण बंद कळीचा घेर बनवलाय। म्हणजे जेव्हा अशी साडी असते की बॉर्डर रुंद आहे आणि साडीच्या बुट्ट्या एकाच दिशेला जात आहेत, म्हणजे इथं वरच्या दिशेला आहेत, अशा वेळी बंद कळीवाला घेर लावणं सोयीचं असतं। गाऊनची पूर्ण उंची 54 इंच आहे, त्यासाठी मी इथे 3 मीटर अस्तर घेतलंय। ह्याच्यात आपल्याला पदर वापरायचा नाहीये, त्यामुळे मी पदर काढून टाकते। पूर्ण उंची 54 वजा कमर उंची 15.5 असा 38.5 इंचाचा आपल्याला घेर लागणार आहे। अस्तर उंचीला थोडं कमीच ठेवायचं असतं, म्हणून मी 38 इंचाचे 2 भाग इथे घेरासाठी काढून घेतलेत। यानंतर उरलेल्या कपड्यावर आपण टॉपचं कटिंग करायचंय। ही ओपन बाजू आहे, त्यामुळे शिलाईसाठी अर्धा इंच सोडते मी। आपल्याला मागच्या बाजूला हुक आहे किंवा झिप लावायची असेल तरी पण ह्याचा उपयोग होतो। इथे कमर उंची म्हणजे वरच्या भागाची उंची आहे 15.5 इंच, त्यात 1 इंच मिळवायचं। तुमची जितकी कमर उंची असेल त्यात 1 इंच मिळवून तुम्ही इथे टाकायचंय। अंगावर मोजलेलं शोल्डर जितकं असेल त्याच्या अर्ध करून अर्धा इंच मार्जिनसाठी मिळवायचं। इथे शोल्डर 16 इंच होतं। शोल्डरला 8.5 घेतलंय, तर त्यात अर्धा इंच कमी करून मुंढा खोली 8 इंच घ्यायची, म्हणजे जितकं शोल्डर असेल त्याच्या बरोबर अर्ध। गळा रुंदी मी इथे 3.5 इंच घेतलीये। माप लहान असेल तर तुम्ही 2.5 किंवा 3 इंच सुद्धा घेऊ शकता। शोल्डर उतार अर्धा इंच द्यायचा। छाती 42 इंच आहे। इथे घ्यायचा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लूजिंग, आणि त्याच्या पुढे मी मार्जिनसाठी 1 इंच घेते। तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता। कमर 38 इंच आहे। इथे जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग करायचा, अर्धा इंच लूजिंग, 1 इंच टक्स साठी आणि त्याच्या पुढे 1 इंच मार्जिन द्यायचं। मार्जिन सोडून जेवढं अंतर आहे त्याचं बरोबर मध्य काढायचा आणि येथे 5 ते 5.5 इंच उंचीचा टक्स द्यायचा। हा टक्स आपण ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच इतका शिवतो। इथे सगळ्या मापांसाठी अर्धा इंच आत यायचं आणि शोल्डर पासून तिरकं जोडून घ्यायचं। इथे सुद्धा सगळ्या मापांना 1 इंच घ्यायचंय आणि त्यानंतर हा मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा। आता हा मुंढा घेर मोजून बघूया। इथे मुंढा घेर 19 इंच आहे। आपला जितका मुंढा घेर अंगावर आला असेल त्याच्या अर्ध करून त्यात अर्धा इंच लूजिंग मिळवायचं आणि ते अंतर इथे बरोबर आलं पाहिजे। मागचा गळा आपल्याला 2 इंच पाहिजे, त्यात शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच मिळवायचं। इकडे 1.5 इंच वर घेऊन हा असा आकार द्यायचा, म्हणजे टक्स शिवल्यानंतर हा भाग खाली उतरत नाही, सरळ राहतो। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करत जा। तुम्ही लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो। तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चॅनलवरच्या इतर बऱ्याच व्हिडिओजच्या लिंक आणि प्लेलिस्टच्या लिंक पण मी दिलेल्या आहेत, तुम्ही ते व्हिडिओज पण बघू शकता। व्हिडिओ बघून तुम्हाला ज्या कोणत्या मापाचा गाऊन शिवायचा असेल ते एकदा ट्राय नक्की करून बघा। पहिल्यांदा गाऊन शिवत असाल तर जुन्या साडीवर ट्राय करा आणि पहिल्या वेळी शिवताना तरी सुळसुळीत कपडा वापरू नका। शिवल्यानंतर कसा जमला ते कमेंट करून मला नक्की सांगा। आता या घडीच्या बाजूवर समोरच्या भागाचं कटिंग करायचं। आपण झिप किंवा हो काय पट्टीसाठी जे एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवलं होतं ते घडीच्या बाहेर ठेवून ही आउटलाईन आहे तशीच आखून घ्यायची। ही जी उंचीची लाईन आहे ती सुद्धा सरळ आहे तशी आखून घ्यायची। पुढचा गळा जितका पाहिजे त्यात अर्धा इंच शोल्डर शिवण्यासाठी मिळवायचं आणि मी इथे गोल आकार दिलाय, पण तुम्हाला पाहिजे तसा चौकोनी, पंचकोनी, अगदी व्ही गळा सुद्धा तुम्ही ठेवू शकता। ह्याचा समोरचा भाग मी प्रिन्सेस कट मध्ये कापणार आहे, त्यामुळे टक्स लाईन साठी इथे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचं। इथे मी 42 चा चौथा भाग 10.5 अधिक 1 11.5 घेतलंय। इथं घेतला छातीचा चौथा भाग म्हणजे 10.5 अधिक अर्धा इंच लूजिंग
आणि ह्या टक्स लाईनवर मात्र छातीचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घ्यायचे. आता हे 2 पॉइंट जोडत ही रेषा कमरेपर्यंत जोडून घ्यायची. मागच्या भागाला केलं होतं तसंच इथे सुद्धा पाऊण इंच वर घ्यायचं. 1 किंवा 1.5 इंच जितकं मार्जिन तुम्ही मागच्या भागाला घेतलं असेल तितकंच इथे सुद्धा घ्यायचं. आता ह्याच्या बाहेर आपल्याला पाऊण इंच अजून एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचंय. ते कशासाठी तर आपण मध्ये जी प्रिन्सेस कटची लाईन कापणार ती शिवण्यासाठी आपल्याला तेवढं मार्जिन लागेल. या टक्स लाईनवर छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचं. हा पॉइंट कमरेपर्यंत सरळ जोडून घ्यायचा. ह्याच्या खाली सगळ्या मापांना 1 इंच घ्यायचं आणि हा खालचा होडीसारखा आकार देऊन घ्यायचा. थोडक्यात आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग जशी करतो तशीच ह्या पुढच्या भागाची कटिंग करतोय. यानंतर हे जे एक्स्ट्रा पाऊण इंच आहे ते आणि आतलं मार्जिन दोन्ही सोडून हा जो खालचा भाग आहे तो मोजून घ्यायचा. ह्या रेषेवर आपल्याला टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग. आणि मग जेवढं अंतर शिल्लक राहतंय त्याच्या अर्ध ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला टाकायचं. आपल्या छाती आणि कमरेच्या मापामध्ये किती फरक आहे त्यानुसार ही टक्सची रुंदी कमी किंवा जास्त होईल. हा जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो मी अजून पाव इंच खोल करून घेते, कारण पुढचा मुंडा आपला थोडासा खोलच असतो. ही जी लाईन आपण कापणार आहोत ती शिवण्यासाठी हे बाजूचं पाऊण इंच मार्जिन लागेल. गाऊनचं कटिंग तर मी अगदी डिटेल आणि व्यवस्थित सांगितलं आहे आणि शिलाई कशी करायची ते सुद्धा स्टेप बाय स्टेप आणि अगदी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जुन्या साडीवर किंवा कपड्यावर का होईना एकदा ट्राय नक्की करा, कारण जी गोष्ट किंवा जे कटिंग शिलाई आपण 10 व्हिडिओ बघून सुद्धा आपल्याला समजत नाही ते एकदा करून बघितल्यावर समजतं आणि लक्षात सुद्धा राहतं. बाहीच्या वरच्या दंड घेराचा अर्धा अधिक अर्धा इंच लुजिंग आणि 1 इंच मार्जिन इतकी कपड्याची घडी घेतली. बाहीची लांबी जितकी असेल त्यात 1 इंच मिळवला. मला बाहीला वरती चुण्या पाहिजेत त्यामुळे वरती मी 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. मला जास्त चुण्या आणि फुगा पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंच सुद्धा घेऊ शकता. माप मोठं आहे म्हणून इथे 4 इंच मुंडा खोली घेतली. 34 पर्यंत 3 आणि 40 पर्यंत 3.5 घेऊ शकता. वरती जे चुण्यांसाठी एक्स्ट्रा घेतलंय तिथून हा असा आकार देऊन घ्यायचा. या बाहीला आपण मागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार वेगळा देत नाही, दोन्ही सेमच असतात. बाही जिथे संपते तिथला दंड घेर थोडा कमी असतो, त्याचं अर्ध करायचं, अर्धा इंच लुजिंग आणि त्याच्या पुढे मी 1 इंच मार्जिन दिलंय. साडीचा कपडा आतल्या बाजूने थोडा टोचतोय असं वाटलं म्हणून मी बाहीला सुद्धा इथे अस्तर लावलंय. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल. आता हा जो मागचा पुढचा भाग आणि बाहीचं कटिंग आपण केलंय ते असंच्या असं मेन फॅब्रिकवर ठेवून मी कापून घेणार आहे आणि संपूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं एकमेकांना जोडून घेणार आहे. आपण ब्लाउजला करतो तसंच काठाकडच्या बाजूला बाहीचं कटिंग केलं आणि ज्या पद्धतीने ब्लाउज शिवतो त्याच पद्धतीने हे सगळे भाग जोडून त्यांचं फिनिशिंग करून घेतलंय. गळ्याची पट्टी कापण्यासाठी मी हा कपडा घेतलाय. या घडीवर पुढचा भाग अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता. गळ्याचा आकार आहे तसा इथे आखून घ्यायचाय आणि त्यानंतर त्या आकाराच्या 1 ते 1.5 इंच बाहेर अजून एक आकार आखून घ्यायचा. तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि हे मागचे पुढचे भाग कसे जोडले हे तुमच्या लक्षात येत नसेल तर चॅनलवर प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचा आणि शिलाईचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. त्यात तुम्हाला डिटेल सगळं समजेल. पुढच्या भागासाठी आपण पट्टी कापली त्याच पद्धतीने मागच्या भागासाठी पण मी कापून घेते. आता ह्या गळपट्ट्या जोडायच्या कशा ते बघूया. या पट्टीला बाहेरच्या बाजूला साधारण पाव इंच आतमध्ये फोल्ड करून शिवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या आकारावर ठेवून साधारण पाव इंच मार्जिन सोडून एक शिलाई मारून घ्यायची. हा जो आतला कपडा आहे त्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे म्हणजे ही पट्टी आतल्या बाजूला उलटवताना एकदम छान फिनिशिंगने उलटवली जाते. आणि ह्याच्या नंतर ही पट्टी उलट करून तिच्यावर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची असते. दाबटीप मारून झाल्यानंतर ही पट्टी आपण आतल्या बाजूला उलटवून कच्ची शिलाई मारून घेत असतो. नंतर त्याला हात शिलाई करायची. जसं मी आता मागचा भाग दाखवला
त्याच पद्धतीने मी ही पुढच्या भागाची पट्टी जोडून घेतली आहे, पण मागच्या भागाची पट्टी आपण ओपन ठेवली आहे कारण आपल्याला शोल्डर जोडायचे. तर अशा पद्धतीने दोन्ही सरळ भाग एकमेकांवर ठेवायचे. ही पट्टी ह्याच्यावर उलट करायची आणि शिलाई मारायची आणि दोन्ही शोल्डर शिवून झाल्यानंतर ही मागची पट्टी शिवून घ्यायची. यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण बाही जोडून घ्यायची. वरच्या बाजूचा जो पातळ काठ होता तो आपण इथे पुढच्या भागाला जोडून घेतलाय. घेरासाठी हे जे अस्तरचं कापड आपण ठेवलं होतं त्याचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यातून मागचा आणि पुढचा असे 2 स्वतंत्र घेर तयार होतील. घेराचं कमरेकडचं माप किती ठेवायचं, तर त्याच्यासाठी हा जो शिवलेला वरचा भाग आहे तो सरळ ह्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि त्यानुसार आपण इथे हे आखून घ्यायचे. घेराच्या पूर्ण उंचीपासून साधारण 10 ते 12 इंच वरपर्यंत आपण हा आकार द्यायचा आहे. हा मध्यभागाचा नॉच देऊन घेतला. यानंतर घेराची जी तळाकडची बाजू आहे तिथे ओपन बाजूला 2 इंच वर घेऊन खूण करायची आणि अशा पद्धतीने घेराचा गोल आकार द्यायचा. अस्तरचा घेर आणि मेन फॅब्रिकचा घेर ह्याची शिलाई स्वतंत्र करायची, त्यामुळे हा जो घेर तयार झालाय ह्याचे दोन्ही भाग ओपन करून एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि परकरला जशी दोन्ही बाजूला शिलाई असते तशी दोन्हीकडे अर्धा इंच मार्जिन ठेवून आपण शिलाई करून घ्यायची. फक्त शिवताना अगदी वरपर्यंत जायचं नाहीये, तर वरती साधारण 1 इंचाचा भाग ओपन ठेवायचा आणि ते शिवून झाल्यानंतर तळाकडे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. इथे मी वरच्या बाजूला 1 इंच ओपन सोडलंय. यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक वर घेराचं कटिंग करायचे. बाही आणि वरचा भाग कापून जी साडी उरली होती तिची मी अशी 8 पदरी घडी घातलीये, म्हणजे मोजून बघितले तर इथे 8 पदर आले पाहिजेत. आपली पूर्ण उंची होती 54 इंच, त्यातून कमर उंची 15.5 इंच वजा केली तर 38.5 इंच राहतात. अर्धा इंच शिलाईसाठी मिळवून 29 इंचावर मी हा घेराची उंची कापून घेतली. कपडा जर तुम्हाला उंचीला कमी पडत असेल तर हा जो वरचा घेर आहे तो आपण खाली जोडून घेऊ शकतो. ह्याचा बरोबर मध्य काढून मध्यभागावर आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आहे. मध्यभागापर्यंत जेवढं अंतर आलंय तेवढंच 2-3 ठिकाणी घेऊन अगदी सरळ अशी रेषा आखून घ्यायची. अस्तरचा जो कमरेकडचा भाग आहे त्याची 2 वेळा घडी घालायची. ह्या पद्धतीने त्याचे बरोबर 4 भाग झाले. आता हे किती आहे ते मोजून घ्यायचं. इथे हे 5.5 आलंय तर त्याच्या बरोबर अर्ध करायचं आणि या रेषेच्या दोन्ही बाजूला टाकायचं. ही झाली आपली कळीची रुंदी. पण ही फक्त कळीची रुंदी आली आहे. या कळ्या जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड लागेल, त्यामुळे त्याच्या बाहेर अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडं कमी एवढं मार्जिन ठेवायचं. खालच्या बाजूने साधारण 10 ते 12 इंचापर्यंत सरळच ठेवायचे आणि ह्यानंतर हे सगळे पॉइंट जोडून कळ्यांचा आकार कापायचा. ज्या लोकांना कमरेजवळ प्लीट घेतल्यानंतर थोडाफार फुगा येतो ते आवडत नाही, अशा लोकांसाठी ही बंद कळीच्या घेराची पद्धत खूप छान आहे. ह्याच्यामुळे कमरेच्या बाजूला चुण्या येत नाहीत आणि घेर सुद्धा भरपूर येतो. आता हे जर ओपन करून बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या दिसतील. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडत सगळ्या कळ्या जोडून घ्यायच्यात. फक्त शिलाई करताना शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची. मी या सगळ्या कळ्या एकमेकांना जोडून घेतल्यात. घेर तयार झालाय. फक्त 4 कळ्या जोडल्यानंतर मागच्या आणि पुढच्या भागामध्ये वरती मी साधारण 1-2 इंचाचं असं मोकळं सोडलंय. हा वरचा भाग आणि घेर एकसारखा आलाय का हे आधी चेक करायचं. हे अगदी 1 इंच एक्स्ट्रा झालंय तर इथली जी आपली शिलाई आहे ती थोडी आत घेऊन आपण हे बरोबर करू शकतो. आधी हे घेराचं अस्तर खाली ठेवायचंय. मेन फॅब्रिकचा घेर त्याच्या आतमध्ये टाकायचा आणि वरती शिलाई मारून हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. जोडून झाल्यानंतर हे असं उलट करून मी खाली ठेवलं. त्याच्यावर अशा पद्धतीने हा वरचा भाग जोडला जाणार आहे. याच्यासाठीच आपण वरती 1 इंच एक्स्ट्रा मोकळं सोडलं होतं. इथं अर्धा इंच मार्जिन सोडत 2 टिपा मारत दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. हे दोन्ही जोडून झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करायचे
आपण 1 इंचाचं मार्जिन सोडलंय, त्यामुळे बरोबर 1 इंचावर आतमध्ये खुणा करून त्याप्रमाणे मी शिलाई मारणार आहे. खूप सुंदर असा हा साडीचा गाऊन तयार झालेला आहे. तुम्ही याला शो बटन सुद्धा लावू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.